सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50% जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचा आरोप मंत्री नितेश राणेंनी केला होता। दरम्यान सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। या यादीमध्ये सिंधुदुर्गातल्या 156 ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केलाय। यामध्ये देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले या ठिकाणी 156 जागांवरती वक्फ बोर्डाने दावा केल्याचं दिसून येत आहे। यात काही शेतजमिनी आहेत। मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेमध्ये हा दावा केलेला होता। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सदाशिव लाड सध्या आपल्या सोबत आहेत। सदाशिव, नितेश राणे यांनी दावा केलेला होता आणि त्या दाव्याची पुष्टी करणारी माहिती समोर आलेली आहे। वक्फ बोर्डाने कोणकोणत्या जमिनींवरती दावा केलाय, काय माहिती आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत 2 दिवसापूर्वी हिंदू परिषद झाली आणि याच हिंदू परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी एक खळबळजनक खुलासा देखील केला होता। यामध्ये मंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे आणि त्यासोबतच जिल्ह्यातील काही देवस्थानांच्या जमिनीवर देखील वक्फ बोर्डाने दावा केला होता, असं मंत्री नितेश राणेंनी म्हटलं होतं। याच आधारे आता एबीपी माझाच्या हाती एक यादी लागलेली आहे आणि या यादीमध्ये 156 ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे। 156 ठिकाणच्या जागेंवर वक्फ बोर्डाने खरं तर दावा केलेला आहे। यामध्ये देवगड, कणकवली, कुडाळ आणि मालवण या 4 तालुक्यांमध्ये सर्वाधिक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केल्याचं समोर येतं। सोबतच सावंतवाडी आणि वेंगुर्ला या 2 तालुक्यांमध्ये एका ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे आणि त्यामुळे आता नितेश राणेंच्या वक्तव्याला कुठेतरी दुजोरा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। सदाशिव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान नितेश राणेंनी काय दावा केला होता ते आपण पाहूया। आपल्या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्डच्या जो काही बोर्ड आहे, जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। जोपर्यंत आपण कडवटपणे अगर उत्तर देत नाही, त्याच पद्धतीचा कट्टर होत नाही, तोपर्यंत काय त्या लोकांचा सामना तुम्ही करू शकणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।